नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाचे घावण. प्रथम घेतले आहे 1 कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप किसलेला कोबी, अर्धा कप किसून घेतलेले गाजर, 1 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, चवीपुरते मीठ. यामध्ये आता घालू 1 कप पाणी. हे आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. घावण बनवण्यासाठी हे पीठ चांगले पातळ असले पाहिजे. त्यामुळे यामध्ये आणखीन पाणी घालून हे सरसरीत असे पातळ करून घ्यायचे आहे. हे पीठ मला आणखीन घट्ट वाटते म्हणून थोडेसे पाणी आता मी यामध्ये मिक्स करणार आहे. इतके पातळ पीठ आपल्याला ठेवायचे आहे. यामध्ये आता घालू 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ. हे पीठ पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊ. यावर झाकण ठेवून हे आता 10 मिनिटे असेच बाजूला ठेवून देऊ. 10 मिनिट झाले आहेत आणि पीठही चांगले भिजले आहे. पॅन गरम झाला आहे, त्याला आता तेल लावून घेऊ. तापलेले पॅनवरती डावाने हे पीठ घालून हळूहळू पसरवून घ्यायचे आहे. आता खालची बाजू भाजली गेली आहे म्हणून वरच्या बाजूने थोडेसे याला तेल लावून घेऊ आणि ही बाजू अलगद उलटवून घेऊ. आता पुन्हा दुसरी बाजू भाजून घेऊ. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने डोसा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने डोसा भाजून तयार झाला आहे. गॅसही आता बंद करूया. भाज्या घालून तयार केलेला हा डोसा अत्यंत पौष्टिक आहे. ज्यावेळेला लहान मुले भाज्या खात नाहीत, अशा वेळी मुलांना या भाज्या घालून डोसा तयार करून देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.